नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं नोव्हेंबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्यापासून करू. म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे शारीरिक स्वास्थ्याबद्दल विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये, तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 3 तारखेनंतर तो तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री सुद्धा आहे. इथे जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या 6व्या स्थानामध्ये रवी आणि मंगळ आहे, ते 17 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहेत. तर एकंदरीतच विचार करायचा झाला तर आरोग्याच्या बाबतीत खूप मोठे त्रास किंवा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाहीत. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे असे काही अनुभव तुम्हाला येणार नाहीत. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. इथे 1-2 गोष्टी आहेत थोड्याशा महत्त्वाच्या राहतील. जर का तुम्ही शारीरिक व्याधीपासून थोडेसे त्रस्त वगैरे असाल, तर त्या ठिकाणी थोडीसं काळजी घेणं आवश्यक राहील. त्याचप्रमाणे गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये बघितलं असेल, की तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या बाबतीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहात. तर तो जो भाग आहे, तो भाग या महिन्याच्या साधारण 18-20 तारखेपर्यंत तुम्हाला दिसून येईल आणि त्याचे काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल, त्यांच्याबरोबर वादविवादात जाऊ नका. वादविवाद गेला तर थोडेसे त्रास वगैरे होऊ शकतात. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर आरोग्याच्या संदर्भात काही मोठे त्रास किंवा स्ट्रेस, टेन्शन यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही, जी की खूप महत्त्वाची गोष्ट राहील. याचप्रमाणे जर तुमच्या आर्थिक संदर्भातला विचार करायचा झाला, म्हणजे तुमचे आर्थिक स्तर असेल, तो नेमका कशा प्रकारचा असेल, तर साधारण 2, 5, 8, 11 या स्थानांचे जे भावेश आहेत, ते बुध आणि गुरु आहेत. तर तुमच्या पत्रिकेमध्ये बुध, गुरूच्या संदर्भातला थोडासा विचार करायचा झाला या महिन्यामध्ये, तर जो बुध आहे, हा बुध तुमच्या राशीच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि 27 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. याचप्रमाणे गुरु जो आहे, हा गुरु तुमच्या व्यय स्थानात आहे, तो वक्री पण आहे. परंतु ह्या महिन्यामध्ये गेल्या महिन्याची जर का तुलना केली, गेल्या साधारण 20-30 दिवसाची जर का तुलना केली, तर या महिन्यामध्ये असणारा जो बदल आहे आर्थिक स्तराच्या संदर्भात, हा बराचसा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही, परंतु जर का तुम्ही तुलना केलीत, कंपेअर केलत, तर साधारण गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये तुमचे जे आर्थिक स्रोत आहेत, ते बऱ्यापैकी चांगले राहते. मला कल्पना आहे की थोडंसं आर्थिक तंगी तुमच्या राशीला थोडीशी जास्त जाणवते आणि गेल्या महिन्यामध्ये ती थोडीशी जास्तच प्रमाणात जाणवली होती. म्हणजे तुमच्या कामाला यश मिळत नव्हतं किंवा तुम्ही केलेल्या कामाचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे होत नव्हतं. परंतु ह्या महिन्यामध्ये चित्र थोडंसं सकारात्मक राहील, हे निश्चित. मोठ्या प्रमाणात नाही, परंतु साधारण तुमच्या अपेक्षेच्या आसपास राहील एवढं मात्र निश्चित. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात तशी काही काळजी करू नका. त्यानंतर आपण विचार करणार आहोत तुमचं जे गृहसौख्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, म्हणजे घरामधलं जे वातावरण असेल नेमकं कशा प्रकारचं असेल, तर साधारण तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध थोडेसे म्हणावे तेवढे व्यवस्थित नव्हते. घरातले जे पुरुष वर्ग आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होते किंवा घरातले जे पुरुष वर्ग आहेत त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण सुद्धा होत होते. तर या दरम्यान किंवा या महिन्यामध्ये या सगळ्यांपासून गोष्टी थोड्याशा वेगळ्या दिसून येतील. खास करून 18-20 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुरळीत झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. तर या संदर्भात सुद्धा हा जो कालावधी आहे म्हणजे नोव्हेंबर 2023 हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर लव्ह लाईफ बद्दल चर्चा करू. म्हणजे तुमचं लव्ह लाईफ हे नेमकं कशा प्रकारचं असेल, म्हणजे रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये. तर ती रिलेशनशिपला नेमके कशा प्रकारची असेल, तर साधारण तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 7 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करून 27 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. तर रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या साधारण 20-25 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल, तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर
छोट्या-मोठ्या गोष्टींवर मतभेद होतं, मतभेद चित्रवणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. या महिन्यामध्ये काळजी करू नका. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसतील. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे, ती खूप चांगल्या प्रकारची मेंटेन राहील. त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी, हा कालावधी बराचसा चांगला जाईल. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे वृषभ राशीच्या गर्भवती महिला त्यांनी साधारण गेल्या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले थोडे त्रास किंवा मानसिक तणावाखाली त्या गेलेल्या असतील. तर या महिन्यामध्ये या सर्वांपासून तुम्ही बाहेर पडता. तर एकंदरीत हे जे भ्रमण आहे बुधाचं हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे. यानंतर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधाबद्दल विचार करतो. साधारण रवी, मंगळ हे दोन्ही जे ग्रह आहेत, हे दोन्ही ग्रह दिनांक 17 तारखेला तुमच्या सप्तम स्थानामध्ये येणार आहेत, वृश्चिक राशीमध्ये येणार आहेत आणि जो बुध आहे, हा बुध सुद्धा साधारण 3 तारखेनंतर 7 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमातच भ्रमण करणार आहे. 7 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत तो तुमच्या म्हणजे सप्तममध्ये रवी, मंगळ आणि बुध हे 3 ग्रह असणार आहेत. त्याचा परिणाम साधारण असा होईल, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. कारण 2 पुरुष ग्रह आणि उष्ण प्रकृतीचे ग्रह तुमच्या 7व्या स्थानात येणार आहेत. तर तशा प्रकारचे बदल वैवाहिक जोडीदारामध्ये तुम्हाला निश्चित जाणवतील. तर वैवाहिक जोडीदार थोडासा तुमच्या ते हावी झाल्यासारखा वाटेल, विचार त्याचे थोडेसे वेगळे झालेले छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग सुद्धा येऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे ही डिप्लोमॅटिक आहे. कोणाला कसं प्रकारे बोलायचं, कशाप्रकारे त्या गोष्टी समजावून सांगायच्या आणि कशाप्रकारे थोडासा समेट घडवून आणायचा, ही गोष्ट तुमच्या राशीपेक्षा इतर राशींपेक्षा तुमच्या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमते. तर त्याचाच अनुभव किंवा तशाच प्रकारच्या काही टॅक्टिक्स तुम्हाला या महिन्यामध्ये प्रत्यक्षात उपयोगात आणाव्या लागतील. तरीसुद्धा वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी झाला अशा प्रकारचे काही अनुभव येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. लागणं, कापणं, खरचटणं, तर छोटे-मोठे आजार म्हणण्यापेक्षा अशा छोट्या-मोठ्या व्याधी किंवा लागणं कापण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या बाबतीत होऊ शकतात. थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह किंवा ज्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो, तो आहे शनी. कारण तो तुमचा भाग्येश आहे आणि कर्मेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय. परंतु गेल्या 5-6 महिन्यापासून किंवा 4-5 महिन्यापासून तो वक्री होता. तर तो आता मार्गस्थ झालेला आहे, की जी खूपच चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. साधारण तुम्ही गेल्या 4-5 महिन्यामध्ये हा सुद्धा अनुभव घेतलेला असेल. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या गोष्टी काही अपेक्षेप्रमाणे घडत नाही. खरं तर तुमची जी रास आहे पेशन्स दाखवणारी आहे, मेहनत करणारी आहे, गोल ओरिएंटेशन खूप चांगलं आहे. तरीसुद्धा कार्यक्षेत्राच्या संदर्भात गोष्टी काही मनाप्रमाणे होत नव्हत्या. उलटच होतं. म्हणजे तुमची मेहनत जास्त होत होती, पण त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळत नव्हते. काळजी करू नका. या महिन्यामध्ये तुम्हाला साधारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स निश्चित मिळतील, की जे गेल्या साधारण 4-5 महिन्यात होत नव्हतं. तर या तुम्ही जे केलेली मेहनत आहे, तुम्ही त्या संदर्भात केले तुमचे जे एफर्ट टाकलेले आहेत, त्याचे तुम्हाला आउटकम तुम्हाला ह्या महिन्यापासून मिळायला सुरुवात होईल आणि त्याचे तुमच्या अपेक्षेसारखे मिळतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. तुमच्या कार्यक्षेत्र संदर्भात बऱ्याचशा काही गोष्टी या तुमच्या या दरम्यान मार्गी लागतील. तुम्हाला नवनवीन काही कार्यक्षेत्राच्या संदर्भात अपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा मिळते. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर थोडंसं वैवाहिक जोडीदार ह्या महिन्यामध्ये थोडंसं तुमच्यावरती अग्रेसिव्ह होईल, वरचढ होण्याचा प्रयत्न करेल. ते थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करणार आहोत, की ग्रहयोगांच्या संदर्भात नेमकं कशा असेल? म्हणजे ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? तर साधारण दिनांक 3 तारखेला नेप्च्यून आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. नेप्च्यून दोघे तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग होणार आहे. अर्थात लक्षात घ्या, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग, खास करून मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल. तरी मिसअंडरस्टँडिंग थोडीशी वाईट असेल, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. हर्षल दोघे तुमच्या व्ययात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो. दोघांचा प्रतियोग होणार आहे. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहारामध्ये फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेप्च्यून आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार. हा जो त्रिकोणी योग होणार आहे तुमच्याकडे शुभफलदायी राहील. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेप्च्यून तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी असा योग असणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला काही चांगले इन्कम मिळतील. इन्कमच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची होऊ शकेल, की जी दूरगामी तुमच्या स्वरूपात खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान तुम्ही बांधलेले अंदाज तुमचं जे काय समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या संदर्भातले तुमचे बांधलेले अंदाज हे बऱ्याच प्रमाणात अचूक येतील. तर नेप्च्यून आणि बुधाचा हा जो त्रिकोणी योग आहे, हा त्रिकोणी योग सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतर दिनांक 10 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतो आणि जो शनी तुमच्या दशमात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्याच्या पलीकडे फारसा काही त्याचा परिणाम होणार नाही. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यूनचा रवी आणि मंगळाशी त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे दिनांक 17 तारखेला होणारा. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा जे इंटरॅक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात चांगला बदल दिसून येईल. काही चांगले आर्थिक लाभ, अनपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान होऊ शकतील. तुमचे जे काही मित्र परिवार असेल त्यांच्याकडून सुद्धा काही चांगले मोलाचे सल्ले मिळणं, अशा प्रकारचे अनुभव येतील. महत्त्वाचं म्हणजे जे विवाहसुख वृषभ राशीचे मुलं-मुली आहेत त्यांचे विवाह जमणं, विवाह फायनल होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर रवी मंगळाचा जो त्रिकोण योग आहे नेपच्यून बरोबर सप्तम आणि लाभस्थानामधून होणारा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 23, 25 आणि 27 या तारखेदरम्यान दशमात असणाऱ्या शनी बरोबर सप्तमात असणारे बुध, रवी, मंगळ या तिन्ही ग्रहांचा केंद्र होणार. त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील, की वैवाहिक जोडीदारावर मतभेद होणं, मतवैचित्र्य होणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, हा एक इफेक्ट राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडासा त्रास होणं, या कागदोपत्री व्यवहारामुळे काय प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशनच्या गोष्टी निर्माण होणं, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे वरिष्ठ असतात त्यांच्याबरोबर मतभेद होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं राहील. या दरम्यान तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 13 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या भावना थोड्याशा जास्त प्रदीप्त होतात आणि भावनातीत होऊन कधी आपण चुकीचे निर्णय घेतल्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर या दरम्यान या संदर्भातली थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट थोडीशी स्वतःवरती अप्लाय करा, की या दरम्यान वादविवादात जाऊ नका, काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर या दरम्यान सगळ्यात चांगली गोष्ट तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तुमचं इन्कम चांगलं होईल आणि थोडीशी वेगळी गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदार थोड्याफार प्रमाणात थोडेसे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. तर त्याचा फारसा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही एवढं मात्र निश्चित. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये दिवाळी आहे. म्हणजेच वर्षातला सगळ्यात मोठा सण. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपणास ही दिवाळी अत्यंत सुखाची, आनंदाची, सहृदयाची आणि तुमचं जे आरोग्यवर्धक अशी जावो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.